स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। मंडळी नमस्कार। आज आपण आलो आहोत दुधेबाई गावामध्ये, माढा लोकसभा मतदारसंघामध्ये फलटण तालुक्यामध्ये असणाऱ्या दुधेबाई गावामध्ये। आज आपण सर्वसामान्य नागरिकांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नक्की काय दुधेबाईकरांचं मत आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण दुधेबाईमध्ये आलो। दादा नमस्ते। नमस्ते। लोकसभेची निवडणूक लागली आहे, वारं कोणाचं आहे दुधेबाई? वारं भाजपचं। भाजपचं? काय होईल वाटतंय? काय नाही, चांगल्या मताने सीट लागेल। बर, भाजपच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत आणि भाजपकडनं रणजित निंबाळकर। काय होईल? नाही, त्यांच्या कामामुळे दादा लागते, त्यांचं काम चांगलं आहे, काम केलं त्यामुळे लागते। तुम्हाला काय वाटतंय, कुणाचं वार आहे? रणजित दादा। रणजित वार आहे, त्यांनी काम केलेत ना भरपूर मग। रणजित पण निवडून येणार तर? हो, रणजित दादा। दुधेबाईचं मत की कुणाला आहे? रणजित दादा। तुमचं काय मत आहे दादा? रणजित साहेब। रणजितांनाच मतदान आहे। काय केलं दुधेबाई? त्यांनी रस्त कुठं पाण्याचा प्रश्न, ग्रामपंचायत मसन वाटायचं तर ती मसन दिले, बरीचशी कामं केली, छोटी काम केले। बाबा नमस्ते। नमस्ते। लोकसभेची निवडणूक लागली, हो काय होईल दुधेबाई वार कुणाचं आहे? राही ते आता येणं माझ्या ध्यानात नाही रे। बर, रणजित निंबाळकरांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत। काय होईल? काय होईल? पार्टी येईल बघा, मोहिते पाटील पार्टी। रणजित निंबाळकर नाही येणार? नाही, ते बी येणार पण मोहिते पाटील आगाव पडेल, काय बघणार। शहरीच्या वतीनं आज आपण दुधेबाई गावामध्ये आढावा घेण्याचा प्रयत्न करीत आहोत। तर नक्की दुधेबाईकर व्यावसायिक काय म्हणतात हे जाणून घेऊ। नमस्कार। नमस्कार। माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली, तर काय वाटतंय, काय होईल? रणजित दादा निवडून येतील। समोर मोहिते पाटलांचं आव्हान आहे का दादांना? काय पण काय एवढं खास दुधेबाई मध्ये काय काय केलं दादांनी? बस स्टँड दिले, स्मशान भूमी केले, बाकी किरकोळ काम केले। बघा, क्रूड ऑइलच्या किमती कमी होतात त्यावेळेस आपल्या देशामध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती का उतरत नाहीत व्यवस्थित? म्हणजे आज जर विचार केला तर कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला पेट्रोल डिझेल खूप स्वस्त मिळत होतं जागतिक बाजारपेठेमध्ये, त्यावेळेस आपल्याला का नाही मिळालं पेट्रोल डिझेल स्वस्त? दुसरी गोष्ट, आपल्याला जो प्रचंड प्रमाणामध्ये GST आकारला जातो शेतकऱ्यांच्या इक्विपमेंट्सवरती वगैरे, हा GST आपल्याला का कमी होत नाही? असे एक नाही, आपली अनेक समस्या आहेत की म्हणजे जे मला मुद्दे मांडायचे आहेत की। दादा नमस्ते। नमस्ते। लोकसभेची निवडणूक लागली, हो लागली। धैर्यशील मोहिते पाटलांच्या विरोधात रणजित निंबाळकर उभे आहेत। हो आहे। काय वाटतंय, काय होईल तुम्हाला? रणजित दादा। रणजित दादा पुन्हा निवडून येणार? हो। का रणजित दादा काय निवडून येणार? काम भरपूर केली, कॅनेलचं काम केलं, परत रोडची कामं केली, बस स्थानक असले केले, भरपूर काम केली। पहिले मोठे पाटील एकदा निवडून आले की, बर, निवडून आले तसले बस स्थानक दिले पत्र्याची, ती गेली वाऱ्यानं। काय तो काम नाहीत, काय नाही, इकडे येत बी नाहीत, काय नाही। त्यामुळे रणजित दादा परत निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? हो, निवडून येणार, कामं भरपूर केली, सगळ्या तालुक्यातलं काम केली। फलटण असेल, परत माळशिरस असेल, सांगोला असेल, माढा असेल, सगळीकडे कामं दादा भरपूर झाली। बरं बरं, धन्यवाद। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।